अष्टागारांच्या केंद्रस्थानी असलेलं हे ऐतिहासिक श्रीबाग म्हणजेच आजचं अलिबाग. निर्विवादपणे अलिबागचे किनारे मुंबईकरांचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ आहे. येथील कोस्टल रिलॅक्सिंग ॲम्बियन्समुळे अलिबाग पर्यटकांचं हॉटस्पॉट बनलं आहे. कुलाबा किल्ल्यावरती चाललोय. ओहोटी आहे त्याच्यामुळे पायी तिथपर्यंत जाता येते. लवकरात लवकर तिथून किल्ला बघून निघायचा, पाणी भरायच्या आतमध्ये. मागे कुलाबा किल्ला. किल्ल्यापर्यंत टांगेवाले आणि भरतीच्या वेळी मोटरबोटची सुविधा असते, पण भाडे निश्चित नसते. अभ्यासकांच्या मते सिद्धी आणि पोर्तुगीज सत्तेला आव्हान देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नवघर किनारी कुलाबा किल्ला बांधून मजबूत केला, पण तारखेवर मात्र दुमत आहे. मुख्य किल्ल्याकडे न जाता मी उत्तरेकडील स्वतंत्र संरक्षक बुरुज असलेल्या सर्जेकोटवर आलो. भक्कम बुरुज, दारुगोळ्याचे कोठार, घोड्यांचा तबेला, चाऱ्याची जागा अशा सैनिकांसाठी आवश्यक सर्व व्यवस्था इथे होत्या. सोळाशे 1989 मध्ये जंजिराचा सिद्धी सरदार याकुत खान याने कुलाबा किल्ल्याला वेढा घातला, मात्र मराठ्यांनी तो यशस्वीपणे परतून लावला. सर्जेकोट आणि मुख्य किल्ल्याच्या मधील पडक्या तटबंदीवरून मी कुलाब्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो. कुलाब्याला असलेल्या 2 दरवाजांपैकी ईशान्येला असलेला हा गडाचा महादरवाजा. 2 भक्कम बुरुजांच्या आड असलेल्या या लाकडी दरवाजाच्या ललाटावर गणेश शिल्प आहे. भौमितिक चिन्ह, फुलांची नक्षी तसेच प्राण्यांची शिल्पे कोरलेली आहे. सोळाशे 98 मध्ये मराठा आरमार प्रमुख सिद्धोजी गुजर यांच्या निधनानंतर छत्रपती राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर कुलाबा हे मराठा आरमाराचं मुख्यालय बनलं. मराठ्यांच्या सत्ता संघर्षात कान्होजींनी पहिले ताराबाईंचा पक्ष घेतला. रामचंद्र अमात्यांनी केलेल्या सिद्धी प्रदेशाच्या लुटेचा बदला म्हणून 1701 मध्ये सिद्धी आणि पोर्तुगीजांनी संयुक्तपणे कुलाबा किल्ल्याला वेढा घातला, परंतु कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तो हाणून पाडला. उत्तर तटभिंतीत घुमटाकार तळघर आणि धान्याची कोठारे आहेत. आत शिरताच उजवीकडे पद्मावती देवी आणि गुळाईच्या लहान घुमट्या दिसतात. डावीकडे गडातील घरांमधून भवानी मंदिराकडे जाता येते, पण तिकडे न जाता मी यशवंत महादरवाजाकडे चालू लागलो. मोठ्या दगडांनी बांधलेल्या या किल्ल्याला 17 बुरुज आहेत, ज्यावर रात्रंदिवस प्रत्येकी 4 पहारेकरी तैनात असत. 1713 मध्ये लोहगडाजवळील लढाईत कान्होजी आंग्रेंनी शाहू महाराजांचे पेशवे बहिरोपंत पिंगळे आणि निळो बल्लाळ यांचा पराभव करून त्यांना कैद केलं व कुलाबा किल्ल्यात ठेवलं. 8 फेब्रुवारी 1714 मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्या मध्यस्थीने छत्रपती शाहू महाराज आणि कान्होजी आंग्रे यांच्यात कुलाबा किल्ला येथे ऐतिहासिक तह झाला. या तहानंतर शाहूंनी कान्होजींना सरकेल ही पदवी बहाल केली आणि खंदेरी, कुलाबा व सागरगड त्यांच्या ताब्यात राहिले. पायवाटेवरून चालताना किल्ल्यातील भग्न वास्तू आणि वाड्यांचे अवशेष दिसतात.
कान्होजींच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्या नावावरून ओळखला जाणारा नानीसाहेबांचा राजवाडा, त्याच्या शेजारी दुसरे राघोजी आंग्रे यांनी 1816 मध्ये बांधलेला 5 मजली थोरला राजवाडा उभा होता. मात्र 1770 आणि 1787 मध्ये लागलेल्या भीषण आगीत किल्ल्यातील अनेक वाडे, कोठारे आणि बुरुजांचे मोठे नुकसान झाले. किल्ल्यातील सर्वात सुंदर वास्तू म्हणजे गणेश पंचायतन मंदिर. नक्षीदार प्रवेशद्वार, अष्टकोनी गाभारा, कीर्तिमुख, व्याघ्रमुख, फुलांच्या माळा आणि दगडांवरील कोरीव काम यामुळे हे मंदिर किल्ल्याचे स्थापत्य वैभव मानले जाते. गणेश मंदिराजवळील दगडी तुळशी वृंदावन ही पाहण्यासारखे आहे. तसेच मंदिर आणि एका वास्तूच्या मध्ये कोनाड्यात चुन्याचा गाणाही पाहावा. थोरल्या राजवाड्याजवळ असलेली अंधारबाव ही पायरी विहीर आणि तिच्या दक्षिणेला असलेला मोठा गोड्या पाण्याचा तलाव हे किल्ल्याचे प्रमुख जलस्रोत होते. या तलावाला पोखरणी असे म्हणतात. आंग्रे प्रशासनातील दिवाण, दफ्तरदार, चिटणीस, फडणीस आणि पोतणीस यांच्या घरांचे अवशेष पाहायला मिळतात. यावरून कुलाबा हा केवळ लष्करी किल्ला नव्हता, तर एक सुसंघटित प्रशासकीय आणि आरमारी राजधानी होता हे स्पष्ट होते. 1721 मध्ये इंग्रजांचे गव्हर्नर चार्ल्स बून याने पोर्तुगीजांच्या मदतीने कॅप्टन थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली कुलाब्यावर मोठा आरमारी हल्ला केला. कान्होजी आंग्रेंनी इंग्रज पोर्तुगीजांच्या संयुक्त सैन्याचा दारुण पराभव केला. हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मानला जातो. पायवाटेनी चालत मी दक्षिण टोकाला असलेल्या गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ पोहोचलो. हा आहे दर्या दरवाजा, ज्याला यशवंत दरवाजाही म्हणतात. दरवाजावर कीर्तिमुख, शरभ आणि मकर यांचे कोरीव काम असून सोबतच हनुमान आणि गणेशाची शिल्पेही कोरलेली आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेकडील भागात मराठा आरमाराची गोदी होती. इथे जहाजांची बांधणी, दुरुस्ती आणि देखभाल केली जात असे. 1721 ते 22 मध्ये पोर्तुगीजांचे सिओर विझरेल आणि आंतोन कड्डीनने कुलाब्यावर हल्ला केला. मात्र बाजीराव पेशवे आणि पिलाजी जाधव यांच्या मदतीने तो परतून लावण्यात आला. अंधार होण्यापूर्वी मी महादरवाजावरील बुरुजांवर आलो. उत्तर तटबंदीवर या ब्रिटिश बनावटीच्या तोफा आजही पाहायला मिळतात. सतराशे 29 मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांचे कुलाबा येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आंग्रे घराण्यात सत्ता संघर्ष सुरू झाला. 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धानंतर मराठा साम्राज्याचा अस्त झाला आणि ईस्ट इंडिया कंपनीने कुलाबा संस्थान खालसा केले आणि किल्ला आपल्या ताब्यात घेतला. कुलाबा किल्ल्यावर असलेल्या तोफा, भग्न राजवाडे, मंदिरे आणि बुरुज पाहताना हा किल्ला केवळ दगडांचा समूह वाटत नाही, तो मराठा आरमाराच्या सामर्थ्याची जिवंत साक्ष वाटतो. या अवशेषांमागचा इतिहास आणि त्यांचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, कुलाबा किल्ला नव्याने समजावा, यासाठी हा माझा प्रयत्न. मी विशाल देवरे. भेटूया पुढील भागात.